ज्याचे गरजता पवाडे कडी काढ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 6-18 जना चिंतिता जयाशी भुक्ती मुक्ती कामारे दासी तो हा पंढरीचा राणा पुसा 6-18 जना वैकुंठाशी जावे तुका म्हणे त्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा 6-18 जना पांडुरंगा करू पांडुरंगा करू रणरंगधीरं राजीव नेत्र मृगवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जयति जगति माया यस्य कायादवस्ते वचनरचनमेकं केवलं चाकलयं ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मृतयांचे किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीधरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता सर्वांचं श्रद्धास्थान सुखदासजी महाराजांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता जमलेले भक्त भाविक व भक्तिमती मातांच्या समोर कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्विख्यात विश्वसंत विश्वभूषण महाराष्ट्राला सुशोभित असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु देहूकर निवास श्री संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा भगवान परमात्म्याची तुम्हा साऱ्या जीवांना कार्यरत अवच्छेदकाने देवाची ओळख करून देणारा अभंग मी ह्या सेवेकरता निवडला विठ्ठल अभंगावरती विवेचन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपण सर्वजण केम निमित्ताने या दिव्य आणि भव्य प्रांगणामध्ये एकत्रित आहात उपस्थित आहात प्रत्येकाला ज्ञात आहे परंतु वक्त्याचं सांगणं कर्तव्य ह्या न्यायप्रधानाने आपल्या ह्या पुनीत पुण्यवान पवित्र अशा हिवरा आश्रममध्ये स्वामी विवेकानंद आश्रमामध्ये आजपासून प्रारंभ होत असलेला हा स्वामी विवेकानंद यांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने घडत असणारा हा वार्षिक महोत्सव आणि ह्या महोत्सवातील आजचा हा प्रथम दिवसाची सेवा माझ्या वाटेवरती आली त्या दृष्टिकोनातून तुम्हा सज्जन श्रोत्यांच्या दर्शनाचा घडलेला हा सुवर्ण योग स्वामी विवेकानंदांच्या ह्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा महोत्सव आहे बऱ्याच दिवसापूर्वी ह्या संस्थेमध्ये शुकदासजी महाराजांचे परमशिष्य आमचे आदरणीय हरिभक्तपरायण वैरुद्ध तुपरुद्ध ज्ञानरुद्ध आमचे आदरणीय हरिभक्तपरायण
येवले बाबा शास्त्री यांचा मला फोन आला आणि फोनवरती दिलेलं हे निमंत्रण तसं पाहिलं तर रामनवमीच्या उत्सवात ह्या ठिकाणी सेवेचा योग प्राप्त झाला होता. याचं काही बंद केलं जमणार नाही का? कॅमेऱ्याचे बंद करा, त्रास होतो कॅमेरावाले आहेत ना वर, हे बंद करू नका. विठाल 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 राम जन्माच्या उत्सवामध्ये म्हणजे शुकदाजी महाराजांच्या उत्सवामध्ये सेवेचा हा योग प्राप्त झाला होता. आणि त्याच वेळेस आमच्या येवले बाबांनी मला सांगितलं होतं की महाराज तुम्हाला पुनश्च आश्रमावरती येण्याचा पुन्हा चान्स आहे. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं आणि पुनश्च फोन आला आणि फोनवरती दिलेलं हे निमंत्रण त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सज्जन श्रोत्यांच्या दर्शनाचा पुनश्च योग प्राप्त होत आहे. निमित्ताने येण्याचा आणि सर्वांच्या दर्शनाचा हा योग आहे. आमच्या शास्त्री बाबांच्या जोडीला या संस्थेतील संपूर्ण कर्मचारी मंडळी असतील, त्यातल्या त्यात आमचे परम आदरणीय आमचे शास्त्री बाबा पुनश्च काय तुट्टे शास्त्री बाबा जर नाव बी अवघड, त्यांना पदवी बी अवघड आहे आणि त्यांचं आडनावही अवघड आहे. तुट्टे शास्त्री बाबा यांचे दर्शनाचा योग प्राप्त झाला. स्वामी विवेकानंदांच्या ह्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महोत्सव घडत आहे. मी काय सांगावं आणि आपण काय श्रवण करावं. स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला 12 जानेवारी 1863. स्वामी विवेकानंद ज्या घराण्यामध्ये जन्माला आले हे सदन घराणं होतं, श्रीमंत घराणं. आईचं नाव भुवनेश्वरी, वडीलही त्यांचे वकील होते. अशा श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आले, परंतु बालपणापासून त्यांना झोका घेण्याची फार मोठी गोडी होती. एक म्हाताऱ्या मनुष्याने त्यांना सांगावं की झोका घेऊ नको, ते ऐकत नव्हते. शेवट मात्र त्यांना भूताची भीती दावली, पण स्वामींचं झोका घेणं काही सुट्या नाही. त्यांनी सांगितलं जर भूत असतं तर आतापर्यंत मला केव्हाच पकडून खाली पाडलं असतं, पण भूतही नाही. अनेक त्यांनी जीवनामध्ये अशी क्रांती करावी. त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं, कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. स्वामी लग्नाच्या वयाचे झाले आणि तरुण तडफदार असं विद्वान हुशार व्यक्तिमत्व पाहून हजारो लोक त्यांच्या पाठीमागे लागले. काही वेळेला इतिहासात अशी नोंद आहे की स्वामीजींच्या पाठी एक गडगंज श्रीमंत मनुष्य 10,000 हुंडा त्या काली देण्याकरता तयार होते. 10,000 हुंडा घ्या, परंतु स्वामीजींनी सांगितलं माझं जीवन बाईसाठी नाही, तर माझं जीवन सेवेसाठी आहे. आणि स्वामींनी सिद्ध नकार दिला. आणि तदनंतर होता होता आपल्या जीवनामध्ये त्यांनी एक दिवस म्हटलं वडीलही संपले, पूर्ण कार्यभार यांच्यावरती आला. पण घरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, एका काली 10,000 हुंडा देण्याकरता तयार होते, परंतु एक काल असा निर्माण झाला की 10 रुपयाची नोकरी मिळण्याकरता तयार नव्हते. असे दिवस त्यांच्या जीवनात आले. आणि तदनंतर परमहंसांची भेट त्यांच्या जीवनात झाली, रामकृष्ण परमहंस. आणि ते खऱ्या अर्थाने गुरु जीवनात झाले आणि शिष्यत्व पद महाराजांनी कबूल केलं. आणि तदनंतर जीवनात अनेक इतिहास सांगण्यासारखे. विठाल एक काळ असा निर्माण झाला की स्वामीजींच्या घरामध्ये खाण्याकरता काही मिळत नव्हतं. त्यांनी रामकृष्ण परमहंसकडे यावं आणि सांगावं महाराज तुम्ही कालिंका देवीला सांगा आणि माझ्या घरात जेवणाची व्यवस्था करायला लावा. स्वामीजींनी सांगितलं तूच जा आणि तूच देवीला सांग. आणि स्वामीजी देवीच्या समोर गेले आणि सांगायला लागले, परंतु जे सांगायचं ते विसरून गेले. आणि ते देवीच्या समोर म्हणायला लागले आई भवानी मला वैराग्य दे, मला भक्ती दे, मला शक्ती दे, मला विवेक दे, अशी मागणी करायला लागले. एक वेळा नाही, 2 वेळा नाही, तर 3दा ही अनुभूती स्वामींच्या जीवनात त्यांना प्राप्त झाली. विठाल आणि इथून मात्र
जीवनाचं संपूर्ण वळणच हे बदललं गेलं. पुढचे चमत्कार अतिशय भरपूर असे चमत्कार आहे. त्यांनी फार मोठं कौशल्य टिकवलं. तिथून ते मात्र शिकागो मध्ये धर्म परिषदेला गेले. तिथे त्यांनी एक वाक्यामुळे कमीत कमी 3 मिनिटं टाळी सतत चालत राहिली. असं त्यांनी जीवनात क्रांती केली. आणि तेच स्वामी विवेकानंदांचं एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या ह्या सर्वांचं श्रद्धास्थान शुकदासजी महाराजांनी आपल्या जीवनात त्यांची प्रेरणा बाळगून शुकदासजी महाराजांच्या जीवनात अनेक चमत्कार सांगण्यासारखे. विठ्ठल विठ्ठल. शुकदासजी महाराजांचं अतिशय निर्भळ असं हे जीवन होतं. जीवनामध्ये भरपूर गोरगरिबांची त्यांच्याकडून सेवा घडली गेली. त्यांचं जीवन शुकदासजी महाराजांचं जीवन म्हणजे केवळ कर्मयोगी असं हे जीवन होतं. विठ्ठल संतांच्या भाषेत जर म्हटलं तर जन्माला आल्यानंतर जीवनाचं ध्येय काय, जीवनाची कृतज्ञता काय आणि काय केल्यानंतर मनुष्य मेला आणि त्याच्या शिल्लक मागे काय मनुष्य गेल्यानंतर जीवनात काय शिल्लक राहतं. तर स्वामीजींच्याकडे जर आपण पाहिलं, शुकदासजी महाराजांकडे जर पाहिलं तर आज जे घडत आहे राहिल्या त्या कीर्ती जगात किंवा उत्तम कीर्ती हेच खऱ्या अर्थाने इतिहास आहे. असं महाराजांचं अलौकिक अशा प्रकारचं चरित्र आहे, कथा आहे. आजही संपूर्ण हे सौंदर्य महाराजांचं आपल्या डोळ्यासमोर आजही मात्र पाहायला मिळत आहे. अनेक शास्त्री त्यातल्या त्यात हे आमचे दोघंही शास्त्री बाबा असे की जुने आमचे हे शास्त्री बाबाचं रामभाऊ राऊतांच्या पाठाचे, आमचे पोपट महाराज त्यांचे समकालीन आहेत. असे विद्वान व्यक्ती विद्यार्थी या ठिकाणी सेवा करत आहे. महाराजांच्या काहीतरी शुकदासजी महाराजांकडे काहीतरी शक्ती होती आणि पावर होती हे म्हणायला काही अडचण नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून शुकदासजी महाराजांनी आपल्या जीवनात एक फार मोठा ग्रंथही लिहिलाय. त्या ग्रंथाचंही बरेचसे श्रोते मंडळी त्याचं खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात आचरण करतायत, त्याचा आनंद घेतायत. असं महाराजांच्या ह्या दिव्य आणि भव्य प्रांगणामध्ये आज हा उत्सवाचा प्रथम दिवस आहे आणि अतिशय गोड असा अभंग मी सेवेकरता निवडला आहे. ज्याचे गरजता पवाडे कडी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा उसासाचो 18 जना. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय ह्या अभंगाच्या द्वारा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याची तुम्हा आम्हा साऱ्या जीवाची जीवाला देवाची कार्यत्व अवच्छेदकाने ओळख करून देत आहे. विठ्ठल विचारलं महाराजांना, महाराज तुम्ही आम्हाला देवाची ओळख का करून देताय, काय गरज आहे, काय आवश्यकता आहे, अर्थात काय संबंध आहे, तुम्ही आम्हाला देवाची ओळख का करून द्यावी. महाराज म्हणतात आमचा अवतार कार्यच त्याच्या करता आहे. वास्तविकता आम्ही ह्या भूमितलावरती जरी तुम्हाला दिसत असलो, खरा कमी जरी तुम्हाला पाहायला मिळत असलो, तुम्हाला जरी मी हिवरा आश्रम मध्ये दिसत असलो, तरी महाराज म्हणतात आम्ही राहणार इथले नाही, आमचं गाव हे नाही, आमचा पत्ता हा नाही, आम्ही आहोत तरी कुठले, आम्ही वैकुंठवा पाहायला मिळत असलो, याचा अर्थ आमचं गाव हे नाही, आमचा पत्ता हा नाही, आम्ही राहणार देखील इथले नाही, मग आहेत तरी कुठले, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे, किम कारण असे,
आड मार्गाने धावणारा समाज सन्मार्गाच्या वाटेवरती लावण्याकरता महाराज म्हणतात आमचा अवतार का रे, म्हणून म्हणावं लागतं अवतार तू बोला म्हणण्यासारखं सर्वच आहे. गाणार वाजवणार मंडळी अतिशय तरबेज आहे. कीर्तन अजून 2 तास चाललं तरी काही अडचण नाही, पण घड्याळ थांबायला थांबत नाही. बोलता बोलता बराचसा वेळ झाला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. किंवा महाराज म्हणतात स्वतः देवाने तुमच्यापर्यंत आम्हाला निरोप घेऊन पाठवल्या गेलाय. तुका म्हणे मज धाडिले निरोपांग मार्ग हा सोपा सुखरूप. म्हणून तुकोबाराय सांगतात आम्ही तुम्हाला देवाची ओळख करून देत आहे. विठ्ठल विठ्ठल. कळालं महाराज देवाची ओळखच करून देत आहेत ना, म्हणले हो. आम्हाला करून देत आहेत ना, म्हणले हो. मग असं करा 2 पाऊल पुढे टाका आणि देवाची आम्हाला ओळख करून देण्यापेक्षा देवाची प्राप्तीच करून द्या ना. म्हणजे देवाची ओळख महत्वाची का देवाची प्राप्ती महत्वाची? काय वाटतं बरं तुम्हाला? देवाची ओळख महत्वाची का देवाची प्राप्ती महत्वाची? हा, तुम्ही ओवई म्हणत नाही, नाही म्हणत नाही. तुम्ही जागेत का झोपलेत? देवाची प्राप्ती महत्वाची का देवाची ओळख महत्वाची? तुमले म्हणे भाषा समजे राहिनी का? देवाच्या प्राप्तीपेक्षा देवाची ओळखच महत्वाची. विठ्ठल विठ्ठल काही लोक म्हणतील महाराज कसं शक्य, प्राप्ती महत्वाची नाही. महाराज म्हणतायत ओळखच महत्वाची. कशी ओळख महत्वाची तुम्हाला आम्ही पटवून देतो. एक सामान्य गाव होतं, छोटंसं गाव होतं, छोटीशी वस्ती होती आणि त्या वस्तीमध्ये एक छोटासा शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याकडे 2च बिघे जमीन होती. तुमच्याकडे बिघे म्हणतात का एकर म्हणतात? एकर. 2च एकर जमीन होती. त्या 2 एकरामध्ये त्याने रात्रंदिवस काबाड कष्ट करावे, रक्ताचं पाणी करावं, रात्रीचा दिवस करावी, अहोरात्र त्याने तळमळ करावी, धावपळ करावी, येणाऱ्या उत्पन्नातून उदरनिर्वाह भागवावा. अशा शेतकऱ्याच्या घरामध्ये एक लग्नाच्या उपपर वयातली मुलगी होती. आणि मुलगी का लग्नाच्या वयातली घरात असू द्या, बापाचे विचार वाढायला लागतात. झोप कमी होती, हो, जेवण कमी होतं. बापाला वाटायला लागलं मुलीचं लग्न तर ह्या वर्षी व्हायला पाहिजे, परंतु कसं करावं? लग्नाकरता लागणारं धन पैसा, आर्थिक दृष्टिकोन दुर्लभ आहे, कसं लग्न करावं? बापाला चिंता वाटायला लागली. पण शेवट बापाने विचार केला, जर गावातील पाटीलबा श्रीमंत पाटीलबाकडे जर आपण पोहोचलो आणि पाटीलबाच्या कानावर जर ही बातमी टाकली तर पाटीलबा उदार आहे, पाटीलबा व्याजाने का होईना पैसे दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हा पाटीलबाकडे पोहोचला. पाटीलबाला सांगितलं, पाटीलबा अहो जेवण धकत नाही, विचार थांबत नाही, चित्त लागत नाही, विचार थांबायला तयार नाही. कसं होतं, कसं झालं, काय करू? 32 अक्षराचा मंत्र जप त्याने सुरू केला. पाटीलबाने सांगितलं किती पैसे पाहिजे? पूर्वीचा काळ होता, त्याने सांगितलं फक्त 5,000 रुपये पाहिजे. पाटीलबाने सांगितलं 5,000. आतमध्ये शिरले, कपाट खोललं, बंडल बाहेर आणलं आणि त्याच्या हातात टेकवलं. जा लग्न करून टाक. हा घरी आला, याने धामधुमीत मुलीचं लग्न केलं. मी धामधुमीत मुद्दाम शब्द बोलतोय कारण पूर्वीच्या लोकांच्या म्हणी आहेत. त्या म्हणीवरून लक्षात येतात की पूर्वीच्या काळातले म्हणजे भूतकाळातले लोक व्यवहारिक चातुर्य ज्ञान किती होतं, व्यवहारिक नॉलेज किती होतं, पूर्वीच्या लोकांच्या म्हणीवरून लक्षात येतात. आमच्याकडे एक म्हण आहे बघा, हातरून पाहून. तुमच्याकडे आहे का? आमच्याकडे आहे, तुमच्याकडे. ह्या म्हणीचा अर्थ एकच आहे, जिथपर्यंत मनुष्याची परिस्थिती असेल तिथपर्यंत मनुष्याने कार्य करीत राहावं. आणि खेड्यापाड्याच्या ढोबळ भाषेत जर बोलायचं म्हणलं, तिथपर्यंत मनुष्याची झावर असेल, गोधडी असेल, तिथपर्यंत मनुष्याने पाय पसरत राहायचं. पण वर्तमान काळात तसं राहिलं नाही. पाय पसरत राहायचे, पाय पसरत राहायचे, पाय पसरत राहायचे. नाही झावर पुरले तर बोटं घालून फाडायचे आणि मग आत्महत्या करायची. विठ्ठल विठ्ठल. त्या शेतकऱ्याने पाटीलबाकडनं पैसे घेतले, घरी आला आणि पाटीलबाचे आभार मानायला लागला. बघा, पाटीलबाने एका शब्दात माझं काम भागवलं असेल तर पाटीलबाचे पैसे शेतातील उत्पन्न निघालं की व्याजासहित माघारी केल्याशिवाय राहणार नाही. घरी आला, धामधुमीत मुलीचं लग्न केलं. दिवसामागे दिवस, दिवसामागे दिवस, वर्ष पालट झालं.
आणि पाटीलबाचे पैसे माघारी देण्याचा वेळ आला. त्याने शेतात उत्पन्न लावलं होतं, तो म्हणजे कांदा. आणि कांदा निघायचा वेळ आला आणि कांद्याचा भाव कमी झाला. म्हणजेच कांद्याने वेळेवर केला वांदा. 50 में 6 किलो, 50 में 6 किलो. अख्ख्या चिखलीत मेखरमध्ये जिकडे पहा तिकडे कांदाच कांदा. आणि मग पाटीलबाचे पैसे माघारी कसे द्यावे, पुन्हा चिंता उभी राहिली. पुन्हा झोप उडाली, पुन्हा झोप उडाली. पुन्हा जेवण कमी झालं, पुन्हा विचार वाढायला लागले. आणि आता वाटायला लागला आता पाटीलबाचा पैसा माघारी कसा द्यावा. बरं, तो पाटीलबाचा पैसा आहे. पाटीलबाचा पैसा म्हणजे सामान्य नाही. पाटीलबाचा पैसा म्हणजे व्याजाला व्याज, व्याजाला व्याज, व्याजाला व्याज. त्याला कुठलं व्याज म्हणतात त्याचा वाटतं तुम्ही, तुम्हाला चांगलं माहिती. चक्रव्याज अशी भानगड ती माणसाला जगू बी देत नाही, मरू बी देत नाही. विठ्ठल विठ्ठल. त्याला कळायला लागलं आता पाटीलबाचा पैसा माघारी कसा द्यावा. चिंता उभी राहिली. काय केल्याने पैसा माघारी देता येईल म्हणून पाटीलबाकडे तो पोहोचला. पाटीलबा, माझ्या एका शब्दात तुम्ही माझं काम भागवलंय, मी मान्य करतो. मला आनंदही आहे, स्वाभिमानही, परंतु करू काय पाटीलबा. तुमचा पैसा माघारी देण्याचा वेळ आलाय, पण शेतातील उत्पन्न शून्य, बजेट निघालंय. कसा पैसा माघारी द्यावा मला चिंता वाटते. पाटीलबाने सांगितलं मग काय करायचं. म्हणले पाटीलबा, तुमचा पैसा मी माघारी देऊ शकत नाही, परंतु पर्याय एक आहे. माझ्याकडून जर तुम्हाला पैसा काढून घ्यायचा असेल तर तुमच्याकडे मला सालाने, महिन्याने, रोजाने कामाला ठेवा. येणाऱ्या पगारातनं 80% रक्कम तुम्ही काटून घ्या, 20% माझ्या हातात द्या, मी त्याच्यावरती माझा उदरनिर्वाह भागवेल. पाटीलबाने सांगितलं काही हरकत नाही, उद्या सकाळी भाकर बांधून ये. मग हा सकाळी उठला आणि पाटीलबाच्या अंगणात पोहोचला. सांगा पाटील, बोला पाटील, काम करण्याकरता मी तयार आहे, सांगा बोला. पाटीलबाने सांगितलं तुझ्याकडे फक्त काम एकच. ते काम म्हणजे केवळ गव्हाला पाणी भरायचं, गव्हाला पाणी पाजायचं. आता आपण शेतकरी मंडळी आहोत. मी तुम्हाला विचारतो, गव्हाला पाणी केव्हा पाजावं लागतं? उन्हाळ्यात. गव्हाला पाणी केव्हा भरावं लागतं? पावसाळ्यात. गव्हाला पाणी केव्हा भरावं लागतं? हिवाळ्यात. बरं, जेव्हा पाणी भरावं लागतं तो काळ म्हणजे आताचा काळ आहे. सोसायट्याची हवा, गार अशी थंडी, हो, आणि त्यातल्या त्यात दिवसाची लाईट नाही. मग रात्री 12 वाजता लाईटीने यावं, याने रात्री शेतात पोहोचावं, मोटर चालू करावी आणि रात्रभर गव्हाला पाणी भरावं. विठ्ठल विठ्ठल. एका दिवसाचा प्रकार असा घडला. रात्री 12 वाजता लाईट आली, हा शेतात पोहोचला, मोटर चालू केली आणि रात्रभर पाणी भरायला लागला. पण पहिल्या दाण भरल्या गेला, पहिलं वाफ भरल्या गेलं, पहिली फट्टी भरल्या गेली, दुसऱ्या फट्टीत पाणी टाकायचं आहे म्हणून नाका फोडण्याकरता तो पावड्याचा शोध घ्यायला लागला. परंतु जिथं जावं तिथं अंधार कीट, रात्रीचा वेळ, नुसता किर्र असा आवाज यायला लागलाय. पुढे पाय टाकायला भीती वाटते. आता काय करावं. पावडा हाताला लागत नाही, इकडे वाफ भरून पाणी व्हायला जातंय. विचार करतोय, जर सकाळी जर पाटीलबाचा यदा कदाचित राऊंड जर शेताकडे झाला आणि हे वायाला गेलेलं पाणी जर त्याच्या नजरेत पडलं तर तो ओरडल्याशिवाय राहणार नाही, रागवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याने केलं काय, मागचा पुढचा विचार न करता थंडीत, गार अशा हवेत, गार अशा पाण्यात ते नाकं फोडण्याकरता हात घातले. आणि हात घातल्यावर हाताला अशा वेदना व्हायला लागल्या की न जाणो आता जर हाताला उष्णता नाही मिळाली तर हाताचं काय होईल हे मात्र सांगता येणार नाही. तो धावपळ करायला लागला, पडपड करायला लागला. कुठेतरी कागदाचा तुकडा मिळेल, कुठेतरी कचरा मिळेल, शेकोटी करावी, आक्ती करावी, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती हात शेकता येतील आणि वेदना कमी होतील. म्हणून तो पडापड करायला लागला. परंतु त्याच्या शेताच्या वरच्या अंगाला एक रोड होता. कचरा हाताला लागला, परंतु तो कचरा थंडीने ओला झालेला होता. पण त्याच्या लक्षात आलं, हा कचरा जरी ओला आहे, फक्त वरून ओला आहे, आतून कोरडा आहे. या एखादी कागदाचा तुकडा जर सापडला आणि तो जर पेटवला, त्याच्यावरती हा कचरा तापेल आणि तापला की पेट धरेल आणि पेट धरला की आपल्याला शेकोटीचा आनंद घेता येणार. कागदाचा तुकडा कुठं सापडणार? त्याच्या शेताच्या वरच्या अंगाला एक चिखली जाणार रोड होता आणि तो हवे रोड होता. रोड जरा खड्ड्या खुड्ड्याचा होता. आता गडकरीच्या राज्यात जरा बरं आहे. पूर्वीचा काळ खराब रोड होता, खड्डे खुड्डे होते. त्या रोडावरती कागदाचा तुकडा सापडेल म्हणून हा पाणी भरणारा रोडाकडे, रोडाच्या दिशेने निघाला. कशा करता?
कागदाचा तुकडा पाहण्याकरता. ज्या रोडावरती पोहोचला त्याच रोडाने फार मोठा शेतकरी आपलं शेताचं उत्पन्न मार्केटला विकून घरी येत असताना त्याच रोडने मोटरसायकलला पैशाची बॅग लावलेली त्याने. ती मोटरसायकल त्याची गड्ढ्यामध्ये आदळली आणि आदळल्याबरोबर त्या बॅगचे लॉक सटकल्या गेले आणि त्या बॅगमधनं पैशाचे बंडल खाली पडले. किती पडले? 5 बंडल पडले. बरं, एका बंडलात किती पॅक आहे ऐकून घ्या. एका बंडलामध्ये 1 लाख पॅक आहे. असे 5 बंडल किती झाले? 5 लाख. ज्याचे पडले त्याला जाग नाही, स्मरण नाही, जाणवलं नाही, आढळलं नाही, कळालं नाही, सुचलं नाही, उमजलं नाही. ज्याचे पडले तो त्याच्या गावात निघून गेला. आणि हा कागदाचा तुकडा पाहण्याकरता रोडावरती पोहोचला. कोण? शेतकरी. कुठं पोहोचला? कशा करता पोहोचला? केव्हा पोहोचला? चालल्या रात्रभरेस. कागदाचा तुकडा पाहण्याकरता हा रोडवरती जाऊन पोहोचला. बरं, याचा विचार करा. कुणाचा? कागद घेणार जाणाऱ्याचा. याने कोणाची लुटमार केली नाही, कोणाची मुंडी मोडली नाही, कुठं भ्रष्टाचार केला नाही, कुठं घोटाळा केला नाही, कुठं चोरी केली नाही. याच्या प्रारब्धाने, याच्या सदैवाने, याच्या नशिबाने, याच्या भाग्याने, याच्या प्रारब्धाने ते पैशाचे बंडल याच्या नजरेत पडले. कुणाच्या? शेतकऱ्याच्या. शेतकऱ्याच्या नजरेत ते बंडल पडले आणि पडल्याबरोबर हा बंडलापर्यंत जाऊनही भेटला. पण परिस्थिती अशी निर्माण झाली शास्त्री बाबा, त्या शेतकऱ्याने आपल्या जीवनात 100च्या पलीकडची नोट कधी पाहिलीच नव्हती. मग त्याने केलं काय? ते 5ही बंडल खालून उचलले, हातात घेतले आणि त्या बंडलाकडे खालून वरून पाहायला लागला आणि विचार करायला लागला, हे अख्खेचे अख्खे 5ही बंडल जर एकाच वेळेस पेटवले तर व्यवस्थित शेकोटी होणार नाही, व्यवस्थित आपल्याला हात शेकता येणार नाही. मग त्याने केलं काय? 5ही बंडलातली 1 नोट भिन्न भिन्न केली, वेगवेगळी केली, त्याची होडी रचली आणि खालून काडी लावली. माझा दृष्टांत समाप्त झाला. जीवनात एखाद्या गोष्टीची प्राप्ती महत्वाची का वस्तूची ओळख महत्वाची? विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये वस्तू प्राप्त असून त्याचा महिमा जर कळाला नाही, त्याचा महिमा जर कळाला नाही, अर्थ जर कळाला नाही, किंमत जर कळाली नाही, त्याची किंमत 0 बजेट असते. अरे 5,000 रुपये फेडणाऱ्या शेतकऱ्याकडे 5 लाखाची प्राप्ती झाली. महाराज म्हणतात त्याला त्याचा महिमा कळाला नाही. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आमच्या जीवनाचं होऊन बसलंय. अमूल्य किमतीचं नर शरीर भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला समर्पित केलंय. समर्पित नाही, दान करून दिलंय. दान जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. दान दिलंय, फुकट दिलाय, फुकट. वास्तविकता तुम्हा आम्हाला हा देह मिळाला इतका सहजासहजी मिळाला नाही. नाथ बाबा सांगतात हा देह फार दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. भयामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. भयामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा सुमना, वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नाथ बाबा म्हणतात हे फार दुर्लभ शरीर आहे. किती दुर्लभ आहे ऐका जरा. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना गा. इतकं दुर्लभ शरीर आहे. नुसतं शरीर दुर्लभ नाही, नुसतं शरीर दुर्लभ नाही, या शरीरासोबत मिळालेलं आयुष्यही तितकंच दुर्लभ आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नुसतं शरीर दुर्लभ नाही, आता शरीर किती दुर्लभ हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. सर्व मिळेल पण पुन्हा पुन्हा शरीर मिळणार नाही. नुसतं शरीर नाही, शरीरासोबत आयुष्यही प्रधान केलंय. किती आयुष्य? मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण, न मिळे क्षण एक नरदेह. मेरुतुल्य प्रमाणे जरी तुम्ही सुवर्णाचं दान केलं तरी महाराज म्हणतात एका मिनिटाचं क्षणाचं आयुष्य वाढणार नाही.
इतकं दुर्लभ आयुष्य आहे. महाराज म्हणतात देह दुर्लभ, आयुष्य दुर्लभ. या देहावरती नाना प्रकारचे इंद्रिय दिले इंद्रिय हात पाय कान, नाक दिलेत, डोळे दिलेत, पाय दिलेत, कान दिलेत, बोलण्याकरता तोंड दिलंय. पण पाय दिले त्या पायाचं कर्तव्य काय? जव हे सगळ सिद्ध आहे हात चालावया पाय. पायाचं कर्तव्य शेताचे बंधारे फिरणं नाही, पायाचं कर्तव्य. पायी तीर्थ यात्रा मुखी रामना, हाची माझा नेम सिद्धीने, हाची माझा नेम सिद्धीने. पायी तीर्थ यात्रा मुखी रामना, हाची माझा नेम सिद्धीने, हाची माझा नेम सिद्धीने. पायाचं कर्तव्य. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने. हे पायाचं कर्तव्य. हाताचं कर्तव्य, या हाताने असं दान करा, असं दान करा की त्या दान करण्यातनं परमात्मा आपल्याला जॉईन करता आला पाहिजे. जेने तू जोडसी नारायण. डोळ्याने असं पहा की त्या डोळ्यातून पाहताना डोळे भरून या पाहिन तुझे मुख, त्याची मज सुख दे देवा. हे डोळ्याचं कर्तव्य आहे. तोंडाने कानाने असं ऐका, कान भरून या ऐकीने तुझी कीर्ती. आणि बोलण्याकरता तोंड दिलंय, तोंडाने इतकं गोड बोला की त्या बोलण्यातून देव जोडला जाईल. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर काही लोक इतकं बोलतात पूर्ण वायवार बोलतात. त्या बोलायला काही अर्थ नसतो. आता आमचा हा दररोजचा फिरता प्रवास आहे. दिवस बदलला की गाव बदलतं, गाव बदललं की पाणी बदलतं, पाणी बदलले की लोक बदलतात, लोक बदलले की अनुभवही बदलतो. काही गावाला जर कीर्तनाच्या निमित्ताने लवकर जाऊन पोहोचलो, काही लोक बोलण्याकरता येतात, इतकं बोलतात, बरं नुसतं बोलत नाही. आपण काही बोलावं ते काही ऐकता, काही घेऊन पाहता, काही डिंडोरा पिटवता. एका गावात एका पोराचं लग्न झालं. एक चुटका म्हणून सांगतो. एका गावात एका पोराचं लग्न झालं. लग्न होऊन 8-10 दिवस झाले. त्याने आपल्या आईकडे आग्रह धरला, आई मी सासरवाडीला जाणार. त्याची आई म्हणायला लागली, नको ना बाळा, तू वेडा झालास का? अरे लग्न होऊन 8 दिवस झाले, इतक्या लवकर सासरवाडीला कोणी जातं का? नको जाऊ. तो म्हणायला लागला, नाही मी जाणार. आई म्हणायला लागली, एकटा मुलगा आहे, आग्रह करतोय, हट्ट धरतोय, जाऊ देण्यास हरकत नाही. पण आई म्हणायला लागली, बाळा तू जातोय जा, परंतु तुला एक घाण सवय. म्हणजे कसली? तू सकाळी लवकर उठतो, कामाला जातो, संध्याकाळी घरी येतो, हात धुत नाही, पाय धुत नाही, जेवायला बसतो आणि बक खातो. तसं तिथं करायचं नाही. काही लोकांना खाण्याचाही सुमारा नसतो. येऊच द्या म्हणता. अरे बाबा पोट आहे, पोतं नाही. खावं पण कसं खावं ते महाराजांनी वर्णन केलंय. युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार. आई म्हणायला लागली, बाळा तू तिथं जातोय, परंतु लक्षात ठेव, जावयाच्या नात्याने तू पहिल्यांदा जातोय. जावय म्हणून तुला ते मुक्कामी ठेवतील. सकाळी उठल्यानंतर तुला पंचपक्वान्नाचा पाहुणसार बनवतील, जेवायला बसवतील, पुन्हा वाढायला येतील, आग्रह करतील, मस्करी करतील, टिंगल करतील, मजाक करतील, पुन्हा वाढायला येतील. घ्या ना बासुंदी, घ्या ना शिरा, घ्या ना गुलाबजाम, घ्या ना जिलेबी, घ्या ना श्रीखंड, घ्या ना लाडू, घ्या ना भरीत, घ्या ना भजे. बस का अजून सांगू काही? त्याच्याही म्हणायला लागले, ते पुन्हा वाढायला येतील, मजाक करतील, मस्करी करतील, टिंगल करतील, परंतु बाड्या प्रत्येक वेळेला हो म्हणायचं नाही. एक वेळा बासुंदी आली की हो म्हणायचं, एक वेळा शिरा आला की नाही म्हणायचं, एक वेळा गुलाबजाम आला की हो म्हणायचं, एक वेळा जिलेबी आली की नाही म्हणायचं. म्हणजे मेनू पाहून काम चालू द्यायचं. आलं लक्षात? तो म्हणला आलं लक्षात. त्याच्याही म्हणली भर बॅग निघ लवकर. त्याने बॅग भरली, गाडीत बसला, गाडी निघाली. सकाळच्या प्रहारी सासरवाडीत येऊन पोहोचले. सकाळचा प्रहार असल्या कारणाने सासूबाई घरातील कामधंदा पूर्ण करून ओट्यावरती धुणं दूध बसलेली होती. आणि जेव्हा जावाई सासूबाईच्या नजरेत पडला, तेव्हा सासूबाईचा आनंद गगनात मावेना. आता जावायला पाहिल्या सासूबाईला किती आनंद होतो. नाकाचा मोती ठेवी गाण. पुढचं पूर्ण तुम्ही करून घ्या. जावायला पाहिल्या सासूबाई चटकन उठली आणि म्हणायला लागली, जावाई आला तर जावाई आला, जावाई आला तर जावाई, जावाई आला तर जावाई आला, जावाई आला
जावाई आला जावाई गोड आहे. नाथ बाबांनी त्याच्यावरती भारुडच लिखित करून ठेवलं. जावायासी करू पाहता अंगठी हो अख्खं भारुड पाहून घ्या. सासूबाई तडकन उठून उभी राहिली आणि म्हणायला लागली, आलात का जावई बापू? याची टूप पेटली. कोणाची? जावयाची. त्याच्या लक्षात आलं आपल्या आईने काय सांगितलंय. सासरवाडी गेला की एक वेळा हो म्हणायचं, एक वेळा हो म्हणायचं, एक वेळा पण कुठं म्हणायचं नेमका मुद्दा विसरला आणि मग फजिती झाली. सासूबाई म्हणायला लागली, आलात का जावई बापू? अहो बरी का आमच्या मुलीची तब्येत? हा म्हणायला लागला. नाही म्हणे. आजारी आहे म्हणले हो. दवाखान्यात नेली म्हणले नाही. आम्ही जावं म्हणले हो. आमच्या हाती लागेल म्हणे नाही. म्हणे मेली म्हणे होऊन लागलं गाव लढायला. याला का बोलणं म्हणावं लागतं का? विठ्ठल विठ्ठल महाराज बोलतायत बोलण्यातून काही सिद्ध होणार नाही असं बोला की त्या बोलण्यातून परमात्मा आपल्याला आपलासा करता आला पाहिजे. जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. असं बोला. थोडं बोला, चांगलं बोला आणि कमी बोला. आणि जितकं सत्य बोलता येईल, खरं बोलता येईल तितकं खरंच बोला. विठ्ठल विठ्ठल विचारलं महाराजांना, महाराज एखादी साधकाने जर आपल्या जीवनामध्ये अहोरात्र भजन केलं, चिंतन केलं, नामस्मरण केलं, अप्रभूचं चिंतन केलं, देवदेव केला तर त्या साधकाच्या जीवनात नेमका ह्या चिंतनाचा, ह्या नामस्मरणाचा, ह्या भजनाचा नेमका परिणाम होणार तरी काय? महाराज त्या परिणामाचं उत्तर अभंगाच्या प्रथम चरणात देतात. ज्याची गरजता ते पवाडे, ज्याची गरजता 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 पवाडे, गडी काढ पायाप, गडी काढ पायाप, गडी काढ पायापणे, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. महाराजांना विचारलं, महाराज एखादी साधकाने भजन चिंतन नामस्मरण केलं तर त्या साधकाच्या जीवनात ह्या भजनाचा, ह्या कीर्तनाचा, ह्या नामस्मरणाचा काय परिणाम होणार? महाराज म्हणतात परिणाम नाही, अवलौकिक परिणाम होणार. कडी काढ पाया पडे हा त्या भजनाचा परिणाम होणार. विठ्ठल विठ्ठल. आता देवाचं चिंतन केल्यानंतर कडीचा काळ पाया पडेल असं देवाच्या नामाचा आणि कडी काळाचा अर्थार्थी काय संबंध? का पडणार पाया? कशा करता शरण येईल, कशा करता पाया पडेल? महाराज म्हणतात का पडणार नाही? ज्याचं चिंतन आपण करतोय, ज्याचं नामस्मरण आपण करतोय तो कोण आहे? तो काळाच्याही बापाचा बाप आहे. तो हा देवाचाही देव बडिया माझा पंढरीराव किंवा काय कडी काळाचा भेव. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतायत ज्याचे गरजता पवाडे, कडी काढ पाया पडे, कडी काढ पाया पडे. कोण आहे हा कडी काळ? काय त्याची सत्ता आहे, काय त्याची पावर आहे, काय त्याची शक्ती आहे? महाराज म्हणतात कडी काळ असा एक प्राणी आहे की त्या कडी काळाच्या हाताच्या पंजात सारं विश्व आहे. काय? विदर्भ नाही, खानदेश नाही, मराठवाडा नाही, अख्खं विश्व आहे. त्याने कडी काळाने नुसतं हाताच्या पंजाचा अंगठा जरी कुक करू द्या तर खाली उक करायला वेळ लागत नाही. सर्वात सोपं मरण अटक झालेलं आहे. माणूस बोलतो, चालतो, जेवण करतो, गप्पा जोडतो, बाहेर जातो, पान सुपारी विमल पिस्टाल काय अशा नशल घरी येतो आणि नुसतं पलंगाला पाठ लावतो. पाठ लावल्या लावल्या लोक म्हणतात नाही हो, नाही हो, अरे गेला हो, क्या भरोसा है.
साथ देती नहीं है किसी का, श्वास रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्षणाचा भरोसा नाही म्हणून संत क्षण भंगुर नाही भरवसा, चले मग गळा पडेल फास, पुढे हुशार थोर क्षणाचा भरोसा नाही म्हणून संत मंडळी जागृत करतात. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, मगन काही न चले गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओढसा गा. म्हणून संत मंडळी जागृत करतात. जग जोगी जग जोगी आता जागा रे भाई नो जागा, उठा जागे वारे आता मज निरंतर जागविती. कितीतरी प्रमाण सांगता येतील. समाज ऐकत नाही, पाया पडतात, लागून या पाया ऐकत नाही, हात जोडतात. कर जोडून विनवितो तुम्हा. समाज ऐकत नाही, बाप म्हणतात करा रे बापांनो साधन हरीचे, तरी मात्र समाज ऐकत नाही. मग जरा संताप येतो, रागाच्या भरात बोलतात. किती सांगू तरी नाही कधी भटकीचे, पुढे शंदडीचे लढतील, तरी ऐकत नाही. मग नाथ बाबा म्हणतात आमचं काय जाणार, हे जरी नाही काल. बस समाजाला संत मंडळी क्षणाक्षणाला जागृत करतात. विठ्ठल विठ्ठल बोलून गेलो. गाणारी मंडळी, वाजणारी मंडळी अतिशय गोड आहे. पण करू काय शास्त्री बाबा, माझे दिवसभर फार मोठी धावपळ आहे. हो, सकाळी कीर्तन, दुपारी लगन, संध्याकाळी कीर्तन, पुन्हा रात्रीचा प्रवास आहे. हो, आणि सगळं मंडळी अतिशय असं वाटतंय अजून कीर्तन चाल देवा. साऊंडवाले महाराज तुमची कृपा आहे वा. विठ्ठल विठ्ठल उत्सवाचा पहिला दिवस आहे, अजून सुरुवात आहे. फार मोठं साहित्य आहे. मला तर असं वाटतं इंदुरीकर बाबालाही जास्त होईल एवढं साहित्य आहे. किती मॉनिटर बघा ना, 5-6 मॉनिटर आहे. केवढं मोठं बीड आहे. विठ्ठल विठ्ठल असा हा काळ जरी असला तरी महाराज म्हणतात चिंता करू नका, पाया पडेल. कडी काळ पाया पडेल. आता शास्त्रकार त्याचे परिच्छिन्नाने प्रकार पडतायत. त्रेताचा काल, द्वापराचा काल आणि शेवट कलीचा काळ. पुन्हा त्यात 3 प्रकार पडतात, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. सर्वात डेंजर जर काळ असेल तर तो काळ म्हणजे वर्तमान काळ चालू आहे, त्याचं नाव कलीचा काळ आहे. विठ्ठल विठ्ठल काय हा काळ, काय त्याची शक्ती आहे, काय ताकद त्याची. महाराज म्हणतात तो काळ असा एक प्राणी, त्याची शक्ती, त्याचा ताकद जर विचार करायचा म्हटलं तो किती मोठा आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत गोड लिखित करतात. नेहाडी पाके वडा पसरला से चवडा, करोनी माझी आवडा आकार ग. सत्ता त्याची मासी पाक पाकडे तव हे सरे, अशी त्याची सत्ता आहे. म्हणून महाराज म्हणतात असा जरी डेंजर काळ असला पण तो पाया पडेल. कडी काळ पाया पडे, पण केव्हा पडे, ज्याचे गरज तापवाडे. त्याचे पवाडे गर्जना करा. मग काही लोक म्हणतील त्याचे पवाडे काय गर्जना करायचे. आता पवाडे हा शब्दाचा अर्थ आहे ज्या ज्या युगामध्ये परमात्म्याने अवतार परिधान केले, त्या अवतारात जे जे चरित्र केलं त्या चरित्राची यथार्थ गर्जना म्हणजेच पवाडा. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात आम्ही देवाचे पवाडे गर्जना केलेच ना. दिन रजनी हाजी
गोविंदाचे पवाडे माझी मज झाली अनावर वाचा किंवा रात्री नकडे दिवस नकडे अंगी खेळे दैवत हेच पवाडे म्हणून तुकोबाराय सांगतात ज्याची गरजता पवाडे कडी काढ पाया पडे. पण कुठल्या देवाचे पवाडे गर्जना करा महाराज म्हणतात त्याचा मी निर्देश तुम्हाला करून देतो. तो हा पंढरीचा राणा उसा 6 चौ 18 जना तो पंढरीचा राणा आहे आणि तोय तो म्हणजे वैकुंठातला आणि हा म्हणजे युवराश्रमधला असं नाही. तो म्हणजे वैकुंठातला आणि हा म्हणजे पंढरपुरातला. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा राम बरवा तोच हा परमात्मा आहे. आता तो कसा होईल हा महाराज म्हणतात तो कसा आला इथं तर काही लोक सांगतात तो रुक्मिणी करता आला, कोणी सांगतो तो राधे करता आला, कोणी सांगतो तो पुंडलिका करता आला, कोणी सांगतो तो भाविका करता आला, कोणी सांगतो तो भक्ता करता आला. विठ्ठल विठ्ठल सगळे लोक सांगतात पण महाराज म्हणतात पुंडलिकाच्या भावार्था कोकोडी उनी झाला येता किंवा लाडका तो हरी यशोदेचा किंवा द्वारकेची मूर्ती आली भीमातिरी म्हणून तुकोबाराय सांगतात पुंडलिकराय का रे पुंड्या मातलासी ऐसा कैसा रे तू दीट मागे भिरका भिली तो पुंडलिका करताच आला म्हणून एक भावगीत आहे पण गोड आहे. भक्त पुंडलिकासाठी असा परमात्मा तो भाविका करता उभा आहे. काही लोक सांगतात उभा भाविकासाठी, काही मंडळी म्हणतात वाटप आहे उभा भेटीची करावी तातडी म्हणून खऱ्या अर्थाने महाराज सांगतात तो हा पंढरीचा राणा. राणा म्हणजे तो राजा आहे. राजा राणा ह्या शब्दाचा अर्थ आहे राजा. पंढरीचा तो राजा आहे का प्रमाण आहे ना. पंढरपूर पाटणी गाव महाराज सार्वभौम तो सार्वभौम राजा आहे म्हणून तो हा पंढरीचा राणा. आणि महाराज म्हणतात जर माझ्या बोलण्यावरती विश्वास बसत नसेल तर मी तुम्हाला 9:15 वाजता पुरावा देतो. काय पुरावा. उसा 6 चौ 18 जना विठ्ठल विठ्ठल. एक 18 लोकांचं पीठ आहे, दुसरं 6 लोकांचं पीठ आहे आणि शेवट हिंदू संस्कृतीमध्ये सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट ज्याला म्हणलं जातं ते 4 लोकांचं पीठ आहे. उसा 6 चौ 18 जना 18 लोकांचं पीठ आहे त्याला म्हणलं जातं 18 पुराण. 6 लोकांचं पीठ आहे त्याला म्हणलं जातं 6 शास्त्र आणि 4 लोकांचं पीठ आहे त्याला म्हणलं जातं वेद. विठ्ठल विठ्ठल 18 लोकांचं पीठ 18 पुराण. आता काय ते 18 पुराणाचे नाव. एक श्लोक म्हणतो श्लोकात त्या संपूर्ण 18 पुराणाचे नाव वर्णन केले पाहून घ्या. मद्वयम भद्वयम भत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्निम पुराणानी पुष्कम गारुडमेवच या श्लोकामध्ये 18 पुराणाचे नाव वर्णन केले. नसल पटत शास्त्राला विचारा. आत्मा आणि अनात्मा याच्यावरती भरगोच्च प्रकारचं विवेचन करून घेणारी जी शास्त्रकार मंडळी होऊन गेली कपिल जैमिनी व्यास यांना विचारा. नसल पटत हिंदू संस्कृतीमध्ये सर्वोच्च न्यायालय घोषित केलंय वेदाला विचारा. चटकन उठला म्हणायला लागला महाराज थांबा आम्हाला पुराण कळत नाही. म्हणले शास्त्राला विचारा. शास्त्र आम्हाला समजत नाही. म्हणले वेदाला विचारा. तो म्हणला वेद आम्ही आमच्या जीवनात मानत नाही. महाराज म्हणले चिंता करू नको खाली बैस सकाळी लवकर उठ. इथं कुठं जवळपास कृषी केंद्राचं दुकान असेल तर सकाळी लवकर पोहोच. 1 लिटरचा इंडोसल्फानचा डबा घे घरी ये सर्वांच्या भेटी घे आणि लाता घसरून मर. कारण हिंदू संस्कृतीमध्ये वेदाचं बोलणं तुम्हाला मानावंच लागेल. सकारात्मक वाक्य. पुसा 6 चौ 18 जना विठ्ठल विठ्ठल. महाराजांना विचारलं महाराज खरंय पण आमच्या करता प्रायव्हेट व्यवस्था काय. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारे दासी. चिंतन करा. चिंतन फार महत्वाचं आहे. चिंतन करा म्हणून पहा तुम्ही शुकदासजी महाराजांचा हा दरबार आहे. शुकदेवजी महाराजांनी ज्या वेळेस आपला अंतकाल जवळ आला राम 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 सतत राम होता. रामरूप शरीर झालं
म्हणून म्हणावं लागतं गोविंद 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 बोला. गोविंद 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 मना लागलिया छंद. तसंच सद्गुरु जोग महाराज यांच्या जीवनातला प्रसंग झाला. त्याचप्रमाणे शुकदासजी महाराजांचे जीवनचरित्र आहे. महाराज बोलतायत चिंतन करा चिंतिता जयासी. चिंतन करा. चिंतन फार महत्वाचं आहे. बरेचसे लोक चिंतन करतात. गावागावात सप्ते बसतात ना. काही लोकांना स्मशान वैराग्य प्राप्त होतं. सकाळी लवकर उठतात, बाथरूममध्ये घुसतात, पहिला तांब्या डोक्यावर टाकतात, आंघोळीला प्रारंभ करतात, हरिपाठ सुरुवात करतात. सुंदर ते ध्यान उभे विठीवरी देवाचे द्वारे उभा क्षण भरी. बाथरूमच्या बाहेर देवघराजवळ पूजा करायला लागतात. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आमच्याकडे म्हणतात पप्या तून मायले मनाच्या कपलय म्हणा. हे भामट्या याला चिंतन म्हणलं जात नाही. चिंतन असं करा. चिंतन समाधी अवस्था. अंतकरणामध्ये प्रभूची मूर्ती स्थापित करायचं. दोघं डोळे बंद करायचं. नकशिकांत मूर्तीचं दर्शन करायचं. वाणीद्वारे अखंड उच्चार करायचा. याला म्हणतात चिंतन. आणि असं जर चिंतन तुम्ही केलं तर चिंतनाचा परिणाम नाम घेता उठा उठी पुढे उभा जग जेठी. ऐसे धरोनिया ध्यान मनी करावे चिंतन. असं जर चिंतन तुम्ही केलं तर चिंतनाचा परिणाम भुक्ती मुक्ती कामारी दासी. भुक्तीचे 2 प्रकार आणि मुक्तीचे 4 प्रकार. कामारी तुमच्या दारी मात्र दासी म्हणून उपस्थित राहणार. विठ्ठल 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 असं चिंतन कोणी केलं तर भक्त चरित्रामध्ये अनेक भक्ताचे चरित्र सांगता येतील. त्यापैकी पहिलं चरित्र असं आहे. एक वेश्याची मुलगी भक्ती करोनी धन्य झाली. कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. संत जोखोबा शेजारी आहे नामदेव पाहेरी. धनी मलाई दाखवाना विठुरायाची पंढरी. जसं कानोपात्रेनं चिंतन केलं तसं चिंतन केलं. चिंतन केल्यानंतर परिणाम काय होईल? भुक्ती मुक्ती कामारी दासी. आणि महाराज म्हणतात तुम्ही जर असं देवाचं चिंतन केलं, देवाचे पवाडे गर्जना केले आणि पंढरीधीश परमात्म्याचं जर चरित्र पुन्हा गर्जना केलं तर त्याचा परिणाम हाच होईल. काय होईल? वैकुंठासी जावे 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 वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे जावे वैकुंठासी जावे. तुका मन जा नावे तुका मन जा नावे तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा आत्मने प्रेमे जावे तुका
म्हणजे तुमच्याही वाटचं मीच गाऊन घेतो ना, काही चिंता नाही. उसा सहज महाराज म्हणतात तुम्हाला या चिंतनाची या पवड्याची ताकद इतकी निर्माण होईल. वैकुंठ असे जावे, वैकुंठ लांब नाही पण कुणाला लांब नाही, ज्याचे गरजेता पवडे त्याने वैकुंठ असे जावे. वैकुंठ असे जावे पण तुका म्हणे ज्याच्या नावे, आणि मग वैकुंठ असे जावे. मग वैकुंठाला आतापर्यंत कोण कोण गेलं? अनेक गेले. साधू संत गेले आनंदी राहिले, हरे नाम झाले कृत कृत्य. आतापर्यंत अनेक गेले म्हणून ज्ञानोबराई हरिपाठामध्ये लिखित करतात, ज्ञानदेवा द्यानी रामकृष्ण म्हणून आपल्यालाही जाता येतील. पण केव्हा जाता येईल? तुका म्हणे ज्याच्या नावे, मग वैकुंठ असे जावे. तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना. बोलता बोलता गरड्याची मर्यादा समाप्त होत आहे. बरोबर 10 वाजले. बोलत असताना इतक्या वेळेत तुम्हाला मी एकदाही त्रास दिला नाही. तुम्ही ताड बसा, हाताने टाळी वाजवा, मुखाने चिंतन करा. आम्ही दररोजच्या कीर्तनातून 2-2 वेळा सांगतो, हाताने टाळी वाजवा, मुखाने चिंतन करा. 2-2 वेळा सांगून लोक चिंतनही करत नाही, टाळी वाजवत नाही. का वाजवत नाही, का चिंतन करत नाही, आम्हाला माहीत नाही. एखाद्या वेळेला तुमची देवावरती काही नाराजी असावी की देवाने आम्हाला इतक्या दिवस जिवंत का ठेवला, असं काही कोणाला शंका नाही ना. म्हणजे इतकी पुरुष मंडळ उपस्थित आहेत. परम आदरणीय सर्वांचं श्रद्धास्थान शुकदेवजी महाराजांच्या ह्या प्रांगणामध्ये जो जो पुरुष मंडळी उपस्थित आहे, ज्या ज्या पुरुषांच्या कानावरती माझा आवाज धडकत आहे, अशा प्रत्येक पुरुषाने आपले दोघं हात जरा झटक्यात वर करा. झटका झटका समजतो का? समज झटका. जाऊ द्या वर, अजून जाऊ द्या. जोपर्यंत मी सांगत नाही दोघं हात खाली करा, तोपर्यंत कोणी दोघं हात खाली करायचे. जो कोणी न सांगता दोघं हात खाली करणार त्याला त्याच्या शेजारची शपथ आहे. महिला मंडळ, लाडक्या बहिणींनो, तुम्ही पण हाताने टाळी, मुखाने चिंतन. 2च मिनिटं भजन. विढोबार असे जावे. तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.